आलेल्या आहेत आणि हा पूर्ण 24/7 ह्या कार्यरत असणार आहे। यांच्या माध्यमातून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही आता आपण करणार आहोत। जिल्ह्यामध्ये आणि लोकसभा मतदारसंघामध्ये 24/7 कंट्रोल रूम नियंत्रण कक्ष आहे तोही स्थापन करण्यात आलेला आहे। या कंट्रोल रूमच्या अनुषंगानं वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या व्यक्तींची आणि पर्सनची नेमणूक करण्यात आलेली आहे। मला हे आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अगोदर आपल्याला मतदार यादी आणि मतदाराच्या संदर्भातले डिटेल्स आपल्यापर्यंत पोहोचवायचे आहेत, आपल्या माध्यमातून सर्वांना जनतेला पोहोचवायचे आहे। आता आपला मतदार यादीचा जो रोल आहे तो 23 जानेवारीला फायनल झाला आहे, 23 जानेवारीला, आणि त्या रोलनुसार आपल्याकडं 65,01,671 एवढे मतदार आहेत। त्यापैकी 35,06,082 हे पुरुष मतदार आहेत, 29,94,315 आपल्याला हे दिले कॉपी दिलेली आहे। ज्यांना मिळालेली नसेल, जेंडर रेशो आहे मतदार यादीमधला तो यावेळेला वाढून 854 झालेला आहे। 848 वरून 854 झालेला आहे। ही एक चांगली सकारात्मक बाब आहे। यामुळे महिलांचं मतदार नोंदणीमधलं प्रमाण निश्चितपणे थोडं वाढलेलं आहे असं म्हणता येऊ शकेल, परंतु अजूनही ते राज्य ॲव्हरेज आहे, स्टेट ॲव्हरेज आहे। त्या स्टेट ॲव्हरेजला आणखी येणं बाकी आहे। एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी आपण आलोय, जसं मी म्हटलं की आपल्या निमंत्रणात म्हटलं होतं की सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स साठी आलेलो आहोत। एकूण सगळ्याच गोष्टींविषयी आपण या ठिकाणी सविस्तर माहिती आपल्याला दिली जाणार आहे। समोर माझे जे बांधव उभे आहेत, सरांना मी विनंती करतो की सर आपण सुरुवात करूया। माननीय भारत निवडणूक आयोग यांनी जनरल इलेक्शन्स टू हाऊस ऑफ पीपल 2024 या निवडणुकीची सार्वत्रिक निवडणुकीचे उद्घोषणानुसार 5% मतदान होणार आहे। 5% असे आहेत। पहिला टप्पा आहे त्याची पहिलं नोटिफिकेशन जे निघणार आहे ते 20 मार्चला निघणार आहे, 20 मार्च 2024। जिल्ह्यामध्ये 6,592 मतदान केंद्र आहेत। मात्र या सगळ्या मतदान केंद्रावर मागच्या निवडणुकीचा माहिती घेतली असता होणारं मतदानाचं प्रमाण किंवा टक्केवारी जी आहे ते कमी होते जिल्ह्यामध्ये, ही वाढावी याच्यासाठी स्वीपच्या माध्यमातून सगळ्या मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मार्फत मतदार जागृतीचे कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहोत। राजकीय पक्षांनाही आपण त्यांना आव्हान केलेलं आहे। आपल्या माध्यमातूनही सगळ्या मतदारांना माझं आव्हान हेच असणार आहे की पूर्ण हा अत्यंत पवित्र असा आपल्याला अधिकार प्राप्त झालेला आहे आणि या अधिकाराची आपण अंमलबजावणी केली आहे आणि आपण स्वतःसाठी किमान 70 ते 75% आसपास मतदान होईल असं आपण निश्चितपणानं, खरं तर 100% मतदान झालं पाहिजे असं मी म्हणणार नाही, 75% का हा पुढचा येऊ शकेल, परंतु मॅक्झिमम मतदारांनी मतदान केंद्रावर यावं आणि मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावावा असं मी आपल्याला मार्फत त्यांना आवाहन करतो। 85,000 मतदान ते कसं काय त्यांना होम डिलिव्हरीची सुविधा यावेळेला, वोटिंगची सुविधा यावेळेला भारत निवडणूक आयोगानं केलेली आहे। त्याच्या संदर्भातले यथावकाश गाईडलाईन प्राप्तही झालेल्या आहेत। त्याची असेसमेंट केलं जाईल किती मतदार अशा वोटिंगचा लाभ घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे वोटिंगच्या टीम तयार करून त्यांच्याकडून होम वोटिंग निश्चितपणानं चालू आहे। ते आपल्याला त्या ॲपच्या माध्यमातून त्याची माहिती निश्चितपणानं घेता येऊ शकेल आणि त्या ॲप्लिकेशनचा वापर आपण केला तर आपल्याला आपलं मतदान केंद्र कुठं लोकेट केलेलं आहे त्याचंही आपल्याला माहिती मिळणार आहे। किती खर्च करू शकतात? उमेदवार कितीही खर्च करू शकतो, फक्त त्यानं केलेल्या खर्चाचा ॲक्युरेट आणि करेक्ट हिशोब जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दिला पाहिजे। खर्च करण्याची कमाल मर्यादा 95 लाख आहे लोकसभेसाठी। मात्र उमेदवारांना किती खर्च करायचा तो त्याचा वैयक्तिक अधिकार आहे।
पूर्ण वेळ काम करणार आहेत. मागच्या इलेक्शनला ITचे पथक होते, परंतु यामध्ये ज्या सुधारणा झालेल्या आहेत, सी विजिलमध्ये सुधारणा आहे, एनकोरमध्ये सुधारणा आहे, वोटर हेल्पलाईनमध्ये सुधारणा आहे आणि एक्सपेंडिचर ESMSमध्ये पण सुधारणा झालेली आहे. ते ॲप ऑलरेडी रोल आउट झालेले आहे. सर पोलिंग बूथ महिला चालवणार आणि पोलिंग हा, बूथ होय. युवा चालवणार हा माझा प्रश्न आहे. हो. एक नाविन्यपूर्ण बाब म्हणून जिल्ह्यामध्ये ज्या महिलांच्या मार्फत चालवले जाणारे पोलिंग बूथ आहेत, पोलिंग स्टेशन्स आहेत, त्याची संख्या आपण वाढवलेली आहे. युवा मतदाराच्या मार्फत चालवलं जाणारं एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक मतदान केंद्र आपण स्थापन करतो. त्याशिवाय पूर्णतः दिव्यांगांनी चालवलेलं मतदान केंद्रही जिल्ह्यामध्ये आपण स्थापन करतो. प्रत्येक मतदारसंघामध्ये असेंब्ली सेगमेंटमध्ये एक अशा पद्धतीने आपण स्थापन करतो. आपण भारत निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना प्राप्त होतील त्या आपण जनतेपर्यंत पोहोचवू आणि त्या अनुषंगाने पुढची कारवाई करता येऊ शकेल. येस.